तर चला, आज आहे आमच्या सिन्नरची यात्रा। म्हणजे दरवर्षी तर होळीच्या दुसऱ्या दिवशी आपली धुलीवंदन येते ना, आणि धुलीवंदनच्या दिवशी आमच्याकडे उपवास करू जेव घातला जातो आणि रात्री वीर पण नाचवले जातात। हे बघा, तर मिस्टरांना सुट्टी नव्हती, त्यांच्या डब्यासाठी मस्त बटाट्याची भाजी केली आहे आणि डब्यासोबत म्हणजे आपली डाळ पण शिजली गेली होती सकाळी उठून लवकर, डबा पण झालाय आता। आणि बघा, तर हरभऱ्याची डाळ शिजत टाकली होती पुरणपोळीसाठी आणि इकडे माझी साराची पण तयारी चालू होती। तर बारीक चिरलेला कांदा, तर थोडासा तेल टाकून याचा थोडासा काळासर रंग थोडासा भाजून घेते, नंतर खोबरं वगैरे भाजलं आणि सगळ्यांसाठी आता चहा ठेवला आहे। एका साईडला दूध पण तापत ठेवलं होतं आणि सारासाठी आपल्याला एळवणी म्हणतात, तर सारासाठी पाणी काढायचं होतं। तर डाळ शिजल्यानंतर यामध्ये पुन्हा पाणी टाकलं तर मस्त डाळीचा अर्क उतरतो ना, खूप छान मस्त सार लागतो। आणि खोबरं पण भाजून घेतलं, पण कोथिंबीर थोडंसं आलं लसूण सगळं काही थोडंसं तेलामध्ये भाजून घेतलं। आता मिक्सरला याची बारीक पेस्ट करेल आणि ते पातेल्यामध्ये तेल टाकून मस्तपैकी आता तेल सुटेपर्यंत परतू दिलं। हे बघा, आणि घरचाच थोडासा काळा मसाला, थोडीशी हळद आणि नॉर्मल थोडासा लाल मसाला, तर लाल मसाला टाकला नाही तरी चालतो, मी एकदम थोडासा टाकला होता आणि काळ्या मसाल्याचा वापर करून छान मस्त असं सार केला। आणि सगळ्यात जास्त पुरणपोळीचा स्वयंपाकामध्ये ना सार भात सगळ्यांनाच आवडतो, तर आज मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक करतो आम्ही। काही होळीच्या दिवशी करतात, काय धुलीवंदनला, पण आमच्याकडे धुलीवंदनच्या दिवशी ना उपवास करू जेव घातला जातो आणि रात्र खूप मस्त भव्य अशी मिरवणूक असते, सगळे काही वीर नाचवले जातात। हे बघा, सार पण टाकला गेला आता छान मस्त, त्यानं आत्ताच टाकलेलं होता, मस्त लगेच शूट घेतलं तर उकळू देणार। आणि इकडे आपली यामध्ये गूळ आणि थोडीशी वेलची पावडर ॲड करायची। तर आई बाहेर गेल्या होत्या आणि त्यानंतर माझं थोडंसं सार वगैरे टाकून दिल्यानंतर भात वगैरे झालं होता, म्हणजे थोडासा स्वयंपाक झाला होता, तर घरं वगैरे झाडून घेतले आणि पुसून घेतलं। तर घरातलं पण सगळं काही पसारा वगैरे आवरला आणि आपली सई तर झोपलेली होती, कारण तिची तब्येत आज थोडी बरी नव्हती ना, त्यामुळे सकाळपासून रडत होती, तर तिला पण झोपवलं आणि त्यानंतर बाकीची कामं आवरली। तर सकाळी लवकर उठल्याने ना आपली घरातली सगळी कामं पटपट होतात उन्हाच्या आधी, कारण आता एवढं कडक ऊन पडतंय ना, आणि जास्त ऊन झाल्यानंतर गरम व्हायला सुरुवात होतं आणि त्यानंतर आपल्याला कामाचा कंटाळा येतो। त्यामुळे उन्हाळ्यामध्ये सकाळी लवकर उठून पटपट कामं आवरून घेतो, कारण आता पापडच्या पण ऑर्डर आहे आणि आता बऱ्याच त्यांना ऑर्डर केलेल्या आपल्या पापडच्या साडींच्या। तर आता ना होळी, त्यानंतर शनिवार रविवार धुलीवंदन, रविवार पण येतो, रविवारी कुरिअर ऑफिस बंद, तर सणामुळे ना कुरिअर ऑफिस बंद आहे, त्यामुळे थोडेसे तुम्हाला ऑर्डर रिलेट येतील, तर समजून घ्या। आणि चला, आता घर वगैरे आवरल्यानंतर मी पुन्हा फ्रेश होईल आणि त्यानंतर पुरणपोळी आई करतील आणि त्यानंतर तळण्याचं म्हणजे भजी आणि कुरडे पण बाकी होते तळण्याचे, म्हटलं उपास करू जेव्हा येईल ना तेव्हा गरमागरम असं तळता येईल। तर आता ना रामफळाचं शिकरण करायचं आहे, तर आज उपवास करू घालतो ना पहिला, तर रामफळाचं शिकरण केलं जातं आणि त्यानंतर आंबा जेव्हा पहिला निघतो तेव्हा आंब्याचं रस केला जातो। तर काही ताईंच्या कमेंट होती की रामफळाचं शिकरण कसं करतात दाखव, तर रामफळाचे असे 2 भाग केले होते आणि रामफळाच्या आतलं सगळं काही चमच्याने असं काढून घेतलं आणि आपल्या सुजीचं चाळण असते ना पिठाचे, त्यावरती हे सगळं काही गाळून घेतलं। हे बघा, आणि ते भरपूर खाली पडतं, आणि पडत नसलं तर थोडंसं नॉर्मल आपण पाणी किंवा दूधही वापरू शकतो आणि सगळं काही तुम्हाला पुढे दिसेल, सगळं काही असं याचं मिश्रण पडते। हे बघा, तर हे बघा, तर असं खाली पडतं, त्यानंतर यामध्ये दूध ॲड करायचं आणि साखर ॲड करायची। हे बघा, रामफळाचं शिकरण खूप छान मस्त होतं, तर थोडंसं दूध टाकलं नंतर टाकायचं होतं, पण हे खूप गरम होतं ना, तर थोडं गार झाल्यानंतर टाकणार होते। तर हॅलो, नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर चला, आज धुलीवंदन काल होळीचं सेलिब्रेशन केलं, तर इथे सगळं सोसायटीमध्ये छान मस्त झालं ना, कालचा व्हिडिओ आवडला ना। तर आता सकाळी उठून माझा डबा वगैरे झाला, सार भात झाला, तर इकडे पुरणपोळी करताय आणि आता मी लगेच भाजी वगैरे तळून घेते, लगेच उपवास करू, आज आमच्याकडे उपवास करू जेव घातलं जातं, उपवास करू येणारे लगेच जेवण वगैरे होईल। असंही थोडीशी म्हणजे ते कुचंबली, म्हणजे थोडीशी उन्हाने खेळली काल उन्हात, त्यामुळे सकाळपासून झोपलेली आहे, तिच्यापाशीच बसलेली होते कधीची, तर कामं आवरली, त्यानंतर उठली ती, बरं झालं सकाळी लवकर उठून कामं आवरली। त्यानंतर थोडीशी त्रास द्यायला लागली, लहान मुलांचं कसं दुखत असली की खूप त्रास देतात, मग आपल्याला पण काय करावं हे लवकर हे कळत नाही। तर चला,
व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर उपास करू जेव घेतले आणि त्यानंतर मीही आमचंही जेवण झालं आणि त्यानंतर आता मी सईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं. तर आली होती हॉस्पिटलमध्ये, पण खूप नंबर होते. तर मामाच्या घरी आले. तर मामाच्या घरी इकडे आता डफ सजवण्याचं चालू होतं. बाबांना खूप आवड आहे डफ वाजवण्याची. तर ते सजवत होते. इकडे माझ्या मावशीची मुलं पण बाबांना मदत करत होते. तर रात्री ना खूप गर्दी असते. सगळे डफावाले वाजवायला येतात, वीर नाचवतात. आणि इकडे आपली लाडकी अंशू सईचे फोटो काढत होती. हे बघा. तर चला आता छान मस्त रेडी झालोय. सकाळी ना उपास करू जेव घातल्यानंतर सईला दवाखान्यात नेलं होतं. खूप गर्दी होती त्यामुळे टाइम लागला आणि मला शूट पण काय घेता नाही आलं. आणि चला आता घरी आली आहे. छान मस्त रेडी झाली. ही बघा आपल्या साडी कलेक्शन मधली साडी घातलेली आहे मी. घातल्यानंतर छान दिसते ना. हा माझ्या साईला पण बघा, सई पण छान दिसते. तर चला सिन्नर मध्ये ना इथे वीर नाचवले जातात. खूप मजा असते, धमाल असते, यात्रा भरलेली असते. तर आम्ही सगळेजण चाललेलं आहे. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तुम्ही सिन्नरची यात्रा बघा. तर चला आता मी आमच्या ताई आणि सईचे पप्पा सई आम्ही चाललोय यात्रा बघायला. तर चला इथे ना भैरवनाथाच्या मंदिरात ना पहिले वीर नाचवले जातात. सगळेजण ना वीर म्हणजे काय तर आपल्या घरातले पूर्वज त्यांचं आम्ही देवारामध्ये ना टाक बनवून ठेवतो. आणि तो आज येण्याचा खोबऱ्याच्या वाटीमध्ये ठेवला जातो आणि इथे नाचवला जातो. हे बघा छोटे छोटे मुलं सगळेजण मस्त असं वीर बनून आलेले. आणि प्रत्येकाच्या हातात तुम्हाला असं देव दिसतील. म्हणजे आपला वीर असतो ना, तो असतो खोबऱ्याच्या वाटीमध्ये असं रुमालमध्ये किंवा देवाच्या कापडामध्ये तो बांधला जातो आणि सगळीकडे नाचवला जातो. हे बघा सगळ्या देवांचे दर्शन घेतले जाते. तर आज ना इकडे सगळीकडे वीर नाचवले जाते. छान छान मस्त सगळेजण मेकअप करून येतात, वीर बनतात. आणि तुम्हाला म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे काही छान मस्त वीर बनलेले असतात. सगळेजण खूप नाचतात, आपला एन्जॉय व्यक्त करतात. सगळेजण मस्त हे बघा डफ मोठे मोठे डफ असतात ना, ते पण वाजवले जातात. तर डफ वाजवूनच सगळे नाचतात. आता सगळेजण भैरवनाथाच्या मंदिरापासून इथे गवळी बाबाचं मंदिर आहे सिन्नरमध्ये, तिथे येतात. म्हणजे सगळ्या देवांचे दर्शन घेते ना सगळेजण म्हणजे वीरांचं सगळ्यांना देवांचं दर्शन घेऊन मग घरी जातात. तळी वगैरे भरली जाते. तर आमचे पण घरातले वीर ना म्हणजे गावी गेली होती माझे सासरे घेऊन. तर हे बघा खूप गर्दी. तर सगळेजण वीर घेऊन नाचायला आले होते. तुम्ही तर बघशाल ना खूप जास्त गर्दी आहे. पुढे पण दिसेल. आणि डसुंडुकरी पण डसुंडुकरी पण बनली जाते यामध्ये. म्हणजे शिराई असते ना ती आपल्या डोक्यामध्ये मारली जाते आणि ते चांगलं असतं. तर पुढे दिसेल तुम्हाला डसुंडुकरी म्हणजे काय, तर दाखवेल तुम्हाला मी. हे बघा छोटे छोटे मुलं, काही मोठे मुलं सगळे असे मस्त छान तयार होऊन आलेले आहे ना. आणि मोठे मोठे डफ पण घेऊन आलेले आहे. तर तुम्ही बघितला डफ बाबांनी सजवला होता तो. हे बघा हे बाबा पण मस्त फेटा वगैरे मस्त रेडी होऊन आलेले आहे ना. सगळ्यांना एक हौस असते या सणाची. ही आमची सिन्नरची परंपरा.
यात्रेमध्ये सगळेजण भेटतात, कारण सगळेजण दर्शनाला येतात, वीर बघायला येतात. मामा मामी पण भेटले, हे बघा मामी मामा पण आले होते, पुढे सौरभ भाऊ वहिनी पण भेटल्या. प्रत्येकजण भेटत होता आम्हाला यात्रेमध्ये. नंतर मम्मी ते पण भेटले, कारण सगळेजण यात्रेला आले होते. तर हा आमचा सिन्नरचा मोठा गणपती. तर मागे पण एका व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तुम्हाला. तर इकडे आपली सई फुगा घेत होती. लहान मुलांना काही दिसलं खेळण्याची वस्तू तर लगेच घेतात, आणि सईला तर फुगा फार आवडतो. लाख रुपये पगार होते। भैया मत दो भैया, मैंने अभी गुटखा खाई है। भैया भैया अच्छी दे यात्रेमध्ये काकांनी आम्हाला सगळ्यांना ज्यूस पिण्यासाठी आणले. काका काका का बाबा बाबा हे बघा मामी पण भेटले, मावशी मम्मी आजी आज सगळेजण यात्रेमध्ये भेटले. तर इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. तर आजचा व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.